बेसिकली सर खूप छान गप्पा मारतात रे. ए म्हणजे माझ्याशी ती गीता आहे ना माझी मैत्रीण, बाप रे ती आणि सर म्हणजे उंदरा मांजरासारखे भांडत असतात सतत. चला म्हणजे ऑफिस मध्ये तुला कामाचं काहीही प्रेशर नाहीये? अजिबात नाहीये. अरे उलट खूप लोक भेटतात, गप्पा मारतात, तुला माहितीये त्यांच्या पर्सनल गोष्टी सुद्धा शेअर करतात. मला काय वाटतं माहितीये, जगात खूप लोकांकडे त्यांचं मन मोकळं करायला आपली अशी माणसंच नसतात आणि अशा माणसांना परक्या माणसांकडे आपलं मन मोकळं करायची भीतीच वाटत नसेल. असं का म्हणतेस तू? कारण अरे काउंटरवर कित्येक बायका येतात, त्या बिंदास घरगुती गोष्टी सांगतात. म्हणजे बघा, आमच्या घरी काम काढलंय किंवा मुलाची 10वी झाली, मुलीला बघायला स्थळ येणार आहे. काही वेळा आमचे हे पहिल्यांदाच परदेशात चाललेत, इथं बसून सगळं सांगतात त्या. मग चांगलंय ना. याचा अर्थ तू त्यांना चांगला हिअरिंग बोर्ड वाटतेस. नाही जान्हवी, तुझ्या चेहऱ्यावरच लिहिलंय घरगुतीपणा. असू दे, मला असंच आवडतं. हो. अरे आजही दोघी जणी आल्या होत्या. बिचाऱ्या मेहनतीने स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करतायत. गरीब आहेत बिचाऱ्या. त्यांना पहिल्यांदाच बँकेत अकाउंट ओपन करायला आल्या होत्या, पण त्यांच्यात फॉर्म भरण्याचाही कॉन्फिडन्स नव्हता. त्या मला म्हणाल्या, आमच्या बुटीक मध्ये आणि पार्लर मध्ये येशील का? तेवढाच आम्हाला आर्थिक हातभार लागेल. मग तू जाणार आहेस की काय? माहित नाही, पण मला त्या दोघीही खूप आवडल्या. अगदी साध्या होत्या आणि अशा माणसांसाठी आउट ऑफ द वे जाऊन काही करायला मला आवडेल. असं तर तुला कोणाबद्दलही वाटतं? कुणाबद्दलही नाही, पण त्या दोघींबद्दल वाटलं. अरे त्यांच्यातल्या एक तर इतक्या साध्या होत्या माहितीये, इंद्रायणी गोखले. खूप साध्या होत्या त्या. हे अशा माणसांशी बोलून छान वाटतं ना. काय झालं? काही नाही, बरं वाटलं. कशाबद्दल? जगातल्या 2 पीडित व्यक्तींना त्यांचं मन मोकळं करण्यासाठी बँकेत एक कनवाळू व्यक्तिमत्व भेटलं याबद्दल. आपल्याशी जर कोणी प्रेमाने बोलत असेल तर ऐकावं की. नुकसान होतं का आपलं काही? आणि तू हसू नकोस हा. अरे श्री, येऊ? अरे मोठी आई ये ना. अगं बाई, तू काम करतोयस का? मग राहू दे. अगं नाही, मी काही काम नाही करते, ये बस. काही नाही रे, मी काय आपल्याशीच बोलत बसेन. उगाच तुझ्या कामात अडथळा नको ना. तू काही असंच बोलत बसत नाहीस आणि तुझं नेहमी काहीतरी म्हणणं असतं जे मला ऐकायला आवडतं. आणि दुसरी गोष्ट, मी कुठलंही काम करत नाहीये, मी पुस्तक वाचतोय. पुस्तक? कुठे? इथे. श्री, ह्याला लॅपटॉप म्हणतात, मला माहितीये. तू अगदीच काय मला ही समजू नकोस. अगं पण आता याच्यावरही पुस्तक वाचता येतं. कुठलं पुस्तक वाचतोय? विश्वास नाही आहे ना माझ्यावर? खोटं वाटतं ना? हे बघ, हे पुस्तक वाचतोय मी, शरीर आणि आत्मा. अरे बापरे, आत्मा? भूताची पुस्तकं काय वाचतोय? मोठी आई, भूताचं पुस्तक नाहीये, स्पिरिच्युअल नाही, आध्यात्मिक पुस्तक आहे. आणि यात त्यांनी काय म्हणलंय माहितीये का, आपल्या शरीरातून जी ऊर्जा बाहेर पडत असते ना, ती खूप वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजे आपला आनंद, आपलं दुःख, आपला राग, हे सगळं त्या ऊर्जेच्या स्वरूपातून बाहेर पडत असतं. आणि ही जी ऊर्जा असते ना, ही प्रवाही असते, त्यामुळे ती एकीकडून दुसरीकडे अगदी सहज वाहत जाते. त्यामुळे आपला आनंद, आपलं दुःख, आपला राग, हे सगळं आपल्या नकळत आपण एकीकडून दुसरीकडे ट्रान्सफर करत असतो. म्हणजे एकाकडून दुसरीकडे आपण देत असतो. आता हे सगळं वातावरणाच्या बाहेर तर जाऊ शकत नाही, म्हणून मग ते आपल्या आपल्यातच फिरत राहतं. म्हणून आपण आनंदी असलो ना, तर आपल्या आजूबाजूचेही आनंदी राहू शकतात. कळलं का मोठी आई? हा, मी नेहमी आनंदी असते. माहितीये मला ते. पण श्री, आज जरा वाईट वाटतंय. का ग? म्हणजे आम्ही बँकेत गेलो होतो ना, तेव्हा जान्हवीशी बोलताना
तिने बुटीक मध्ये यावं म्हणून मी तिच्याशी खोटं बोलले, तर आई चिडल्या माझ्यावर. खोटं म्हणजे? खोटं म्हणजे आम्ही तिला सांगितलं की आम्ही खूप गरीब आहोत, तू आमच्याकडनं कपडे घेतलेस किंवा फेशियल करायला आलीस तर आम्हाला हातभार लागेल. काय आहे मोठी आई, आणि हे सगळं पटलं तिला? हो, म्हणजे मी तिला कसं सांगितलं माहितीये का, जान्हवी आम्ही हो 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 हो, बरं बरं बरं, मला कळलं. पण तुला आत्ता दुःखी व्हायला काय झालंय? अय्याजी रागावली म्हणून? म्हणजे त्यांना टेन्शन आलंय की जान्हवीला जर खरं कळलं तर तिला काय वाटेल ह्याचं. पण खरं सांगू श्री, जान्हवीशी बोलायला मिळावं, तिचा संपर्क वाढावा म्हणून मी खोटं बोलले रे. मला आईनं नाराज करायचं नव्हतं, पण त्या रागवल्या माझ्यावर. काय करू सांग ना. मग आता तू जान्हवीला सांग की तू खोटं बोललीस म्हणून. आणि जान्हवी रागवली तर? मोठी आई, आपली जान्हवी चूक कबूल केल्यानंतर कधी रागावते का? उलट चूक ही शिक्षेने नाही क्षमेनं सुधारता येते असं तिचं म्हणणं आहे. तेव्हा तू जा आणि खरं काय ते सांग तिला, ती नाही रागवणार. मी कोण आहे तेही सांगू? हो, पण फक्त तुझं तिच्याशी असलेलं नातं नको सांगूस. का? कारण ते तिला आत्ता आठवत नाहीये ना, तेव्हा ते आत्ता तिच्यावर लादल्यासारखं होईल. आणि आपल्याला आपलं प्रेम तिच्यावर लादायचं नाहीये. जानू, नीट जाशील ना बाळा? बघा बाबा, आता तुमचे पाय नीट असते तर मला सोडायला आला असतात की नाही. इथे बसून काळजी करण्यापेक्षा ते बरं झालं असतं की नाही. छे छे, पाय बरे झाले असते तर त्यांना दुसऱ्या काही गोष्टी कराव्या लागल्या असत्या ना. म्हणूनच बहुतेक ऑपरेशनला नाही म्हणतायत. उगाच वाटेल ते बोलू नकोस. आई तू थांब जरा, मी बोलतेय ना बाबांशी. बर बाबा, अहो बाकी काही नाही तर आषाढी किंवा कार्तिकीला तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाऊ शकाल. त्यासाठी ऑपरेशन करून घ्या ना. आणि बाबा फक्त 2-3 महिने, त्यानंतर पाय नॉर्मल होतील तुमचे. कधीतरी 2 महिने अंथरुणाला खिळून पडायचंच आहे ना. मग आत्ताच उरकून टाका ना. जानूचं झालंच आहे, नाहीतरी घराचा दवाखाना झालेलाच आहे, एका बरोबर दुसरा पण. काय दवाखाना झालाय घराचा? हा, बघतेस ना, ती मुलगी जरा बरं वाटायला लागल्यानंतर नोकरीला निघाली. उगाच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला. मला मुळीच ऑपरेशन करायचं नाहीये. आणि तुम्हाला जर माझं 2-2 महिने करावं लागणार असेल ना, तर मला ऑपरेशन करायचंच नाहीये. बाबा अहो पण त्यानंतर आयुष्याचा पोतच सुधारेल ना. हे बघ, आपण नंतर बोलू, तुला उशीर होतोय, तू जा आता ऑफिसला. नंतर कधी? अरे मला विचार तर करू दे. 2 दिवस देईन बाबा, फक्त 2 दिवस. चालेल? चालेल. आणि पॉझिटिव्हली उत्तर देणार आहात? हो, देणार आहे. चला नक्की? नक्की, चला 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 ऑफिसला चला, उशीर होतोय. चला येते. हो, आई येते ग. सावकाश जाग. हो. आता द्या 2 दिवसात तिला उत्तर. डोक्यावरच बसलीये. आता करूनच टाका ऑपरेशन. कला, तुला लाजबीज काय वाटत नाही का ग? तो आपटे किती नालायक माणूस आहे ठाऊक आहे ना आपल्याला. आणि त्याच्याच पैशाने मी ऑपरेशन करावं असा तू आग्रह धरतेस. मला का लाज वाटेल? माझे गुडघे ठणठणीत आहेत. आणि पैसा हा पैसाच असतो, ह्याचा का त्याचा, म्हणून काय पैशाची किंमत कमी होत नसते. अरे पण मुळात आपण कुणाकडून पैसा घ्यावाच का? आयुष्यभर काय व्हीलचेअर मध्ये बसून राहायचंय का तुम्हाला? आणि हे बघा, ऑपरेशनचा आग्रह जानू करतेय, मी नाही. ती म्हणते तुम्हाला, ते लक्षात ठेवा. कला ग, जान्हवीची स्मरणशक्ती नाहीशी झालीये, तिला काही आठवत नाहीये मधलं. तुला आठवतंय ना सगळं?
मग तू का असं डोकं ठिकाणावर नसल्यासारखं बोलतेस? हो, तिच्या होला हो करायचं म्हणून म्हणते मी. आणि मला आवडेल का तुम्ही असं 2-4 महिने बिछाण्यावर असं पडून राहिलेलं? आपण जर नाही म्हणत राहिलो आणि तरी देखील तिने खोदून खोदून विचारलं, आणि उद्या जर सगळं तिला कळलं तर धक्का बसेल ना तिला. ते चालणार आहे का? अनिलच्या पैशांपेक्षा पोरीचा जीव जास्त महत्वाचा आहे की नाही? तुम्हाला नसेल वाटत तर सांगून टाका तिला तसं. तुमचीच मुलगी आहे, सांगा ना तिला अनिल कसा नालायक काय ते, कशी गोखल्यांच्या दळभद्री घरात पडली ती. तुम्हाला नसेल जमणार तर मी सांगते, नंतर मग म्हणू नका सावत्राईने पोरीचा जीव घेतला म्हणून. बापही तेच करणार होता. कला नाही, नको. नाही नको का? हा, सांगा ना, सगळं अगदी स्पष्ट सांगून मोकळे व्हा. जे व्हायचंय ना ते होऊन जाऊ देत. कला नाही, नको. आता डॉक्टर म्हणाले आत्ता काही सांगू नका म्हणून त्रास होईल तिला. पांडुरंगा, यातून लवकर मार्ग दाखव रे बाबा. अरे या बसा. काय म्हणताय? सॉरी. हं? सॉरी म्हणते मी. कशाबद्दल? ते काल जरा जास्तच बोललो ना आम्ही. अहो त्यात काय एवढं, होतं असं कधी कधी. कधीतरी असे आपण खूप बोलून जातो आणि आपल्याला कळतही नाही. हो, आणि चुकीचंही बोलून जातो. चुकीचं काय? जान्हवी, तू आम्हाला बुटीक आणि पार्लर मध्ये दोन्हीकडे यायला हवी आहेस, पण त्यासाठी जे कारण सांगितलं ना ते खोटं होतं. म्हणजे? आम्ही गरीब नाही आहोत, आम्ही श्रीमंत घराण्यातले आहोत. पण मग आता नुकतंच काम सुरू केलंय ना आम्ही, आणि ते येऊन तू बघावं असं वाटतं. म्हणजे सहज. हा, सहज. तसं काही कारण नाही, सहज. बरं झालं सांगितलं. मी खोटं बोलले याचा राग नाही ना आला तुला? म्हणजे मला असं वाटलं की मी गरीब आहे असं जर सांगितलं तर तू येशील ना. श्रीमंत आहे असं सांगितलं तर नाही येणार अशी खात्री होती. तुम्ही श्रीमंत आहात आणि तरी स्वतःचा बिझनेस सुरू करताय, ह्याच जास्त कौतुक वाटतंय मला. फक्त पैशासाठीच काम करावं असं नाही ना, काम समाधानासाठी करावं. आणि आपलं आवडतं काम करायला लागलो की आपल्याला स्वतःचा शोध लागतो आणि मग आपण जास्त आनंदी राहायला लागतो, नाही का? अगदी बरोबर आहे. खरं तर मला हे सगळं जमेल की नाही अशी शंका वाटत होती. बाईने मनात आणलं ना तर ती अख्खं जग चालवू शकते. बिझनेसचं काय एवढं? येस येस, इफ लेडीज बायका डिसाइडेड वॉक वर्ल्ड, बिझनेस अँड ऑल व्हॉट इज. बरोबर बोलले ना? त्यापेक्षा हे असं असू शकेल, विमेन हॅव द ॲबिलिटी टू कॉन्कर द वर्ल्ड. एक सांगू, आपण काहीतरी चुकलोय, आपण खोटं बोललोय, किंवा एखादी गोष्ट आपल्याला करताच येत नाहीये, हे इतक्या निर्मळ मनाने नाही कबूल करतायत कोणाला, पण तुम्ही ते केलंयत. शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. मला खूप आवडलात तुम्ही. इंद्राणी मॅडम,
मॅडम, मी माझ्या बजेटचा अंदाज घेते आणि मग नक्की येते तुमच्याकडून ड्रेस शिवून घ्यायला. ओके इंद्रायणी मॅडम? आई, हे काय? आई सॉरी, तुम्ही माझ्यावर रागावलात ना? तू जान्हवीशी खोटं बोललीस ते मला आवडलेलं नाहीये. 10 वेळा कशाला जायचं तिच्याकडे? आई 10 वेळा नाही गेले, फक्त 3दाच गेले आणि आज एकदा जाऊन आले. आज जान्हवीशी खोटं बोलले हे जान्हवीला सांगायला नको का? तू बस बस आणि नीट सांग मला. तुमचं म्हणणं पटलं मला. मी तिला सगळं खरं सांगितलं, म्हणजे काय खोटं बोलले ते सांगितलं. इकडचं तिकडचं काही बोलले नाही. मग काय म्हणाली? रागावली? नाही हो आई, जान्हवी रागवल्यानंतर कशी दिसते हेच माहित नाही आजपर्यंत मला. तिने सगळं छान ऐकून घेतलं. मला का फसवलं, माझ्याशी असं का वागलात असंही बोलली नाही. मला आवडलं इंदू, तू जान्हवीला खरं सांगितलंस ते मला आवडलं. तिलाही आवडलं. मला म्हणाली तुमचा स्वभाव मला फार आवडला. तू असं करशील असं मला वाटलं नव्हतं. काय? का असं नाही ग, पण आपली चूक कबूल करण्याचं धैर्य तू इतक्या सहजपणे दाखवशील असं वाटलं नव्हतं मला. आई, बायकांनी ठरवलं ना तर त्या काहीही करू शकतात. एक मिनिट. हा, विमेन हॅव ॲबिलिटी टू कॉन्कर द वर्ल्ड. अरे वा इंदू, अगं एक वाक्य इंग्लिश मध्ये बोललीस. वा. फक्त ना आई एकच वाईट झालं. काय ग? जान्हवी ना मला इंद्रायणी मॅडम म्हणाली. मोठी आई म्हणाली असती तर बरं वाटलं असतं ना. म्हणेल, नक्की म्हणेल. थोडा पेशन्स ठेव. आई, हाय. हाय. हॅलो. कसे आहात? कशी दिसते? सुंदर. एक मिनिट, तुम्ही फ्लर्ट करू नका माझ्या बरोबर. का? माझं लग्न ठरलंय. तुमचं लग्न झालं? सॉरी. नाही, मला असं वाटलं की तुमचं लग्न झालंय. म्हणजे मी तुम्हाला कोणीतरी वेगळीच वाटले का? पण मग मी ती नाहीये. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? विचारा. हा, म्हणजे मी तुम्हाला एकच प्रश्न विचारेन, पण त्याची दरवेळी तुम्ही वेगळी उत्तर द्यायची, रिपीट नाही करायचं. म्हणजे गेम असं समजा ना. गेम? कसला? तेच ना मी तुम्हाला सांगितलं ना. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारेन, त्याचं तुम्ही दरवेळी वेगळं उत्तर द्यायचं, रिपीट नाही करायचं. चालेल, पण माझी बस येईपर्यंत का? माझी बस आली की मग मी जाईन, कारण मग पुढे पाऊण तास बस नसते. सुरू करूया? काय करायचंय? तेच सांगितलं ना, उत्तर द्यायचे. सॉरी. ओके, रेडी. तुम्ही कोण आहात? मी विचारलेल्या प्रश्नावर पुढचा प्रश्न नाही विचारायचा, तुम्ही उत्तर द्यायचं. सॉरी. ओके, जान्हवी. तुम्ही कोण आहात? आता वेगळं ना? सॉरी. मी जान्हवी सहस्त्रबुद्धे. तुम्ही कोण आहात?
सदाशिव सहस्रबुद्धेंची मुलगी, तुम्ही कोण आहे? पिंट्याची बहीण, तुम्ही कोण आहे? मनीष आणि गीताची मैत्रीण, तुम्ही कोण आहे? बोरकर सरांची बांधलेली मुलगी, तुम्ही कोण आहे? बीकॉम ग्रॅज्युएट, तुम्ही कोण आहे? कन्या प्रशालेची विद्यार्थिनी, तुम्ही कोण आहे? या जगातला एक जीव, तुम्ही कोण आहे? माणूस. तुम्ही कोण आहे? मी म्हणजे माझं मन. इंटरेस्टिंग. तुम्ही कोण आहात? संपली माझी उत्तरं. तुम्ही कोण आहात? खरंच संपली माझी उत्तरं. तुम्ही कोण आहात? ओके, मी म्हणजे माझं शरीर. तुम्ही कोण आहात? माझं शरीर, माझे हात, पाय, कान, नाक, डोळे. तुम्ही कोण आहात? ओके, संपली माझी उत्तरं. ओके 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 ओके. म्हणजे तुमचं शेवटचं उत्तर होतं की तुमचं शरीर म्हणजे तुम्ही आहात, म्हणजे तुमचे कान, नाक, डोळे, हात, पाय, बरोबर? पण मग तुम्ही सारखं विचारत होतात, मला काही सुचलंच नाही ना. आता समजा तुमचे जर हात नसतील तर तुम्ही शिल्लक राहाल? हो, पण म्हणजे समजा तुमचे डोळे नसतील तर तुम्ही शिल्लक राहाल? अर्थातच जिवंत राहीनच ना मी. अच्छा, पण मग तुमचं शरीर म्हणजे तुम्ही कसं? आणि जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरंच जर तुमचं शरीर म्हणजे तुम्ही असाल तर नक्की कुठलं शरीर म्हणजे तुम्ही आहात? म्हणजे तुमचं आत्ताचं शरीर म्हणजे तुम्ही आहात, की तुम्ही 5 वर्षाच्या होता तेव्हाचं शरीर म्हणजे तुम्ही आहात, की तुम्ही 70च्या झाल्यानंतर तुमचं जे शरीर असेल ते म्हणजे तुम्ही आहात? पण या सगळ्याच खऱ्या, किंवा सगळ्याच कुठे आहेत? मग खरं काय? आत्मा. आणि आत्म्याला स्पर्शून गेलेलं प्रेम.